कधी सामना 30+अ दिवा या संघाकडे किंवा 30+ब अशी मात्र वरचढ पाहायला मिळाली, परंतु बाजी मारली दिवा 30+अ या संघाने. आणि इथून मात्र क्वार्टर फायनलची लढत हाय व्होल्टेज ड्रामा जोरी पाहायला मिळेल. आपण पाहतो या बेलापूर विभागामध्ये बेलापूर नगरीमध्ये 30+ क्रिकेट संघ बेलापूर आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचा शेवटचा आजच्या दिवसातील सामना सलामीची जोडी मात्र पाहायला मिळेल. सुमित आणि सुमितच्या समेत भूपेश आणि सलामीचा गोलंदाज गोलंदाजीच्या साठी सज्ज होईल रबाले संघाकडून श्रेष्ठ. गाडी काढायची मैदानामधून बाईकवाला, बाईक आणि 4 व्हीलर दोन्ही गाड्या काढा प्लीज. ऑरेंज कलर बाईक, व्हाईट शर्ट. गेम ऑन होण्यासाठी मात्र थोडंसं थांबतोय, कारण मैदानामध्ये व्यत्यय आला. ती गाडी काढायची आहे. मोठमोठ्या कंपनीचे ऑफिस असल्यामुळे वर्दळीसह भाग जोरू पाहायला मिळतोय. अगदी नागरिकांची ये जा, गाड्यांची ये जा पाहायला मिळते. धन्यवाद, आपण गाडी काढली. 30+ बेलापूर संघ आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. चार षटकांची मॅच, 4 षटकांचा सामना, क्वार्टर फायनल बिग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. गेम ऑन. गोलंदाजीच्या मार्कवर श्रेयश सुमितच्या समोर आणि सुमितने पाठवलाय पहिलाच चेंडू आउट ऑफ द पार्क. स्वॅग से करेगा सबका स्वागत. हा येतोय दणदणीत षटकार. षटकाराने मात्र खातं ओपन केलंय, स्वतःची ताकद प्रस्थापित केली आहे. का मला अष्टपैलू खेळाडू मानला जातो दिवा 30+अ या संघातला, ते मात्र दाखवून दिले सुमितने. आणि धावसंख्या श्री गणेशा खातं उघडलंय. प्रथमदा फलंदाजी करत असताना दिवा या संघाची 6 या धावसंख्येने. पुढचा चेंडू अगदी आपण पाहतो पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय श्रेयश. चेंडू पाहावा लागेल. पंच अगदी 2 हात समांतर धावा मिळतील. अव्वांतर धावसंख्या 1ने वाढत असताना जाऊन पोहोचली जाते ती 7 आकड्यावर. तसेच आमचे बेलापूर गावचे चॉकलेट बॉय सकाळच्या सत्रापासून त्यांची देखील मेहनत पाहायला मिळते. प्रशांत दादा पाटील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बेलापूर 30+ संघासाठी चांगली मेहनत. हार्दिक स्वागत आहे. चेंडू चाललाय या डिक्लेअर झोन मध्ये, माफी असावी. डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक येते मात्र श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, परंतु चतुर चाणक्य असा हा फलंदाज पाहायला मिळतो. आणि पाहता पाहता चेंडू चाललाय दन 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 करीत येतो ह्या सुमितच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या 6 धावसंख्येचा विचार केला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्ले क्रमांक हाताळत असताना श्रेयश आणि श्रेयशवर प्रतिहल्ले करत असताना 1 षटकार 1 चौकार 1 आव्हांतर म्हणजेच धावा दाखल पाहायला मिळतात त्या 11. स्लॉट मध्ये आणि आता पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय हवेशी संपर्क साधत असताना अजून एक तडाखा. सुमित ऑन फायर. षटकार. षटकार आणि इथे मात्र
अगदी प्रतिभाशाली फलंदाजी पाहायला मिळते ती सुमितची. आणि धावसंख्या धावफलकावर 17. 2 षटकार 1 चौकार, वैयक्तिक 4 चेंडूंचा खेळ करून 16व्या धावसंख्येचं योगदान आणि 1 आव्हान. तर अशा एकूण धावा धावफलकावर पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात त्या 17. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतो. अगदी मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं तिथे सुनील होते, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. चांगलं कमबॅक. गोलंदाज श्रेयश रबाले थर्टीला संघाकडून खेळ करत असं पाहायला मिळतोय. आता मात्र काय घडलं, लाऊड अपील पाहायला मिळते आणि ओव्हर संपली. पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या वादवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती प्रथमतः फलंदाजी करत असताना क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये धीमा 30+अ हा संघ जाऊन पोहोचला तो 17 आकड्यावर. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय. चेंडू हवेमध्ये बराच काल होता, परंतु चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावत असताना तर 2 धावा पळून जणू दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून काढल्या जातात. अगदी आपण पाहतोय चांगला फटका सजवला गेला होता डीप पॉइंटच्या दिशेने. गोलंदाजीसाठी गोलंदाज पंकज आलाय आणि पहिला चेंडूवर खर्च केला त्या धावा 2. व्हाईट बॉल. मोरासारखा पिसारा पंचांच्या माध्यमातून बोलवला जातो. पंच चेतन म्हात्रे आणि त्यांच्या समवेत अजय. आता मात्र ऑफड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक जरूर फंबलिंग होतोय. धावा मात्र पाहायला मिळतील त्या 1च आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतील 1 षटक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दिशा भरकटली जाते. अव्वंतर धावसंख्येत भरणा. या धावा वाचवाव्या लागतील, कारण मित्रांनो ज्या वेळेला आपण या धावा पहिल्या सत्रामध्ये खर्च करत असतो, दुसऱ्या सत्रामध्ये याच धावा कुठेतरी डोकेदुखी ठरत असते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. कुठेतरी दिशेपासून भरकटला गेलाय. अचूक टप्पा अचूक लाईन पासून कुठेतरी मन विचलित झालं या गोलंदाजाचं. चेंडू हवेमध्ये, परंतु इथे काय घडले, प्रयत्न करण्याची गरज होती. हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं, कारण सुमित सारखा फलंदाज याला जर आपण जीवनदान दिलं तर मात्र येणारा काल हा आपल्यासाठी मात्र महाग ठरेल, यातील मात्र शंका नसेल. धावसंख्या जाऊन पडले 24 आकड्यावर. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. आणि इथे मागचा दरवाजा उघडा आणि झाली चोरी. त्रिफला उद्ध्वस्त केला मागून दांडी गोल.
पहिला ब्रेक थ्रू इथे मात्र दिला गेलाय. अगदी लेग स्टिक सोडून फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे मात्र चालू होता तो भूपेश याचा. ते जाणलं गोलंदाजाने आणि अगदी मागून दांडी गोल केली. फलंदाज बाद झाला पहिल्या क्रमांकाचा. एक गडी बाद धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती दिवा 30+ या संघाची जाऊन पोचली आहे ती 24. चोवीस 24 2 4 24. एक गडी बाद 24 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज धीरज आलाय. हा देखील एक मोठा फलंदाज आहे ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी असेल. कित्येक मैदान गाजवले धीरज याने. सुमित आणि धीरज याचा जर एकत्रितरित्या विचार केला तर नवसाथी क्रिकेट संघासाठी नेहमीच त्यांचा खेळ. आणि इथे काय घडलंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायला हवं होतं परंतु एकाच धावेवर समाधान मानले गेले. शेवटचा चेंडू असेल धावा धावफलकावर. एक गडी बाद 25. आतापर्यंत एक गडी बाद करून 8 धावा खर्च केला त्या पंकज याने चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी मात्र करून दाखवलंय. लोअर फुल टॉस होता अगदी सहजरित्या खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय फेकतोय. तत्पूर्वी मात्र काय घडलंय, 2 धावा पळून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. 2 षटकांचा वादवी खेळ संपलाय आणि गडी बाद झालेत 1. धावसंख्या धावफलकावर 27. गोलंदाजीसाठी गोलंदाज रबाले 30+ संघाकडून पाहायला मिळेल सुनील. तिसऱ्या षटकासाठी दाखल झाला. 4 षटकांची लढत. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या 27 वर 1. मागच्या षटकाचा विचार केला तर तब्बल 10 धावा आणि 1 गडी बाद केला पंकज याने. पहिल्या षटकामध्ये श्रेयस याने खर्च केला ते 17 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. चेंडू फिरवला परंतु चांगला चेंडू खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव आणि आता मात्र सुमित याला स्ट्राईकवर आणलाय. आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येचं भलं मोठं योगदान. सुमितच्या माध्यमातून आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी. अष्टपैलू खेळाडू आहे. जबाबदारी असेल आणि त्या जबाबदारीला अनुसरून त्याच्या माध्यमातून खेळ जरूर मैदानामध्ये चालू आहे. आणि इथे मात्र रिव्हर्स हा येतोय. षटकार आलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि माव्यावर चावा घेतला असं वाटलं. धावसंख्या 6 ने वाढते. 34 धावा. गोलंदाजाला देखील विचार विनिमय करावा लागेल कारण तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्या समोर आहे आणि आता त्या डोक्याचा वापर केला गेला. गोलंदाज सुनील याच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. हा फटका म्हणजेच लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आता मात्र ऑन ड्राईव्हचा फटका कॉ कॉर्नरला श्रेयस आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि त्यानंतर फक्त एकच धाव पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या
35 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर. रबाली 30+ विरुद्ध दिवा 30+A या दोन संघांमधले हे महायुद्ध क्वार्टर फायनल नंबर 1. आता मात्र चकवलाय, फिरकीची जादूगरी दाखवली आहे. सुनील याने स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता प्रस्थापित केली आणि ज्या रीतीने चेंडू फिरवला त्या रीतीने फलंदाजाला देखील गिरकी घालायला भाग पडलं. चेंडू गेलाय तो डॉट बॉल. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3, धावा धापलकावर 35. आता देखील शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, स्वतःवर नाराज आहे धीरज. षटक क्रमांकाचं 3 आणि तिसऱ्या षटका अखेरीस धावा दाखलकावर पाहायला मिळतील त्या. एक गडी बाद 36. अगदी आपण पाहतो 12च्या सरासरीने धावगती प्राप्त केली आहे, परंतु अजून शेवटचं षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्येचा दिवा अहात 30+ संघ टार्गेट उभारतो रबाली 30+ संघासमोर, याकडे देखील असेल लक्ष. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय. शेवटचा हाणामारीचा स्लॉगवरचा धावा लुटायचं मारामारीचं षटक. दीपू जर्सी क्रमांक 07 दुखापतग्रस्त आहे, तरी आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी खेळ करत असताना पाहायला मिळतो तो दीपू. याच दरम्यान वरुण दादा यांचं शुभागमन पाहायला मिळतंय. शेवटच्या सामन्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि चांगला चेंडू अगदी मिडनला चांगले क्षेत्ररक्षण सुनील याचं. स्ट्राईक रोटेशन पुन्हा एकदा स्ट्राईकला धीरज. आणि वैयक्तिकरित्या आपण विचार केला तर 12 मध्ये 27चं योगदान सुमितेच्या माध्यमातून आणि 4 मध्ये 3चं योगदान धीरजच्या माध्यमातून या इनिंगचे उर्वरित शेवटचे 5 चेंडू शिल्लक. शॉर्ट बॉल, ऑफ बॉलचा फटका आणि चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दणदण करणारा. 1 बाउन्स होतो हा चौकार. नशिबाचा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने वाढेल, जाऊन पोचली जाते ती 41. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. आता मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा ऑफड्राईव्हचा फटका. एकाच धावेवर समाधान आणि स्ट्राईकला मात्र सलामीला आलेला सुमित. अजून देखील तळ टोकून असेल धावा दाखलकावर. 3.3 चेंडूचा खेळ संपला. 42 वर 1 सध्या परिस्थिती पाहायला मिळते दिवा 30+A या संघाची. या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू, 3 मध्ये एखादा दुसरा मोठा फटका आत्मविश्वास वाढवेल दिवा A या संघाचा. आणि इथे फुलटॉस बॉल होता, संधी होती सुमितकडे. दोन धावांनी धावफलकाचा विचार केला तर धावा धावफलकावर 44 वर 1. उर्वरित शेवटचे 2. विशाल पार्टे यांचे शुभागमन. हा देखील शॉर्ट बॉल होता, परंतु आता रिकाम्या जागा भरा आणि इथे भरल्या धावा 4 आणि 4 ने धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावर आतापर्यंत लगावल्या जातात त्या 48. शेवटचा अजून चेंडू शिल्लक असेल. इथून जर मोठा फटका आला तर 50 पार होईल. 50 पासून दिवा 30+ हा संघ फक्त 2 धावांपासून दूर आहे. वाईट बॉल
धावा धावफलकावर 49. वैयक्तिक विचार केला सुमित याचा, तर सुमित मात्र वैयक्तिकरित्या खेळ करतोय. 33 या धावसंख्येवर 14 चेंडू 33 या धावसंख्येवर सुमितचा खेळ चालू आहे. संघाच्या 49 आणि स्वतःच्या एकट्याच्या 33. काय प्रदर्शित केला. शेवटचा अजून चेंडू शिल्लक असेल, टार्गेट किती सेट होईल याकडे देखील लक्ष असेल. धीरजने हलवार जाऊन कानामध्ये फुंकर मारली आहे, परंतु त्या मारलेल्या फुंकरीचा किती मोबदला सुमितच्या माध्यमातून उठवला जाईल. येणारा हा शेवटचा चेंडू. डान्सिंग डाऊन ऑफ साइडला खेळून काढलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा तत्पूर्वी मात्र कंप्लीट झाल्यात आणि अर्धशतक कंप्लीट झाले दिवा अ या संघाचं. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि सुमितची जर फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकूण धावा धावफलकावर 51 आणि कराव्या लागतील तर येणाऱ्या 24 मध्ये रबाले 30+ संघाला 52. या शेवटच्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगचं पुन्हा एकदा दायित्व समालोचन साकारण्यासाठी पुन्हा एकदा एक गोड आवाज अनुभवी समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आपले विजय गमरे सर मात्र मायक्रोफोनवर पुन्हा एकदा स्टँड होतील. धन्यवाद विजय. आता हा अंतिम सामना आजच्या सामन्यामध्ये शेवटचा सामना एक आणि म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी ही लढत असते. म्हणजे हा जो संघ विन होईल तो बक्षीस पात्र ठरेल असं काही संदेह नाही. तर उद्या होणारे संघ आहेत त्यांना आता रात्रीच कॉल करून ठेवा. बेलापूर विपक्ष सारडे, गावटली विरसी तुर्बे, कुठला रविवारच आहे का? सॉरी रविवार फील्ड आहे. उद्या मी थोड्या वेळ वाचून दाखवेन. तर असे रविवारचे सामने आहेत जुईनगर आणि दिवाळी. उद्या होणारे सामने आहेत बघा. तुर्बे कुकशेत, तसेच शिरवणे उपशेत धारावे, नेरूळ विपक्ष घनसोली आणि करावे विपक्ष कोपरखेने असे उद्या होणारे सामने आहेत. तर आता सामने होण्याच्या संघाची धावसंख्या झालेली आहे. इथं इथं ते नको म्हणून 51 पाहिजेत ना. ते नको म्हणा मला. इथं लिहू. इथं लिहू. नाही इथं हे स्वीकार लिहा. 51 का 52 काय असेल ते ना लिहा. इथं कुठे इथं लिहा. मोठा अक्षरात लिहा. हां बस 51 ना. 51 पाहिजे ना. तर आता म्हणण्यापेक्षा 24 चेंडू आणि मापक आव्हान 51 धावा. म्हणजे प्रत्येक षटकावरती तुम्हाला 24 आणि 25 दोन दिवस ज्याने सरासरीचं बैल 13.5च्या हातीने वाटचाल करतो. प्रत्येक षटकावरती धाव येणं गरजेचं. धाव येणे म्हणण्यापेक्षा चेंडू डाऊट नाही, चेंडूवरती धावा येणं म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धाव येणं गरजेचं. 12 धावा कंपल्सरी येणं आहे. तर प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा मनसुबा आपण सबळ ठरवलं. चेंडू डॉट गेले तर मुश्किल वाढतील. आता दोन्ही संघाचे वडील दोन्ही एका घरातले संघ आहेत आणि अशी लढत सुरू आहे. आता बघा 50 धावा 51 कडून विन म्हणजे 24 चेंडू आणि 51 धावा म्हणजे 2 चेंडू जास्त धावा आगाव आहेत. 24 आणि 25 म्हणजे 25 आणि 25 आता 50 धावा लक्षात ठेवायचं आपण. तर आता अशी कामगिरी करायला लागेल आपल्याला. काहीतरी चांगली गुणवत्ता अशी कामगिरी करतात. सलामीला ही 2 प्लेयर आलेले आहेत. वाटलं टाकले शहेश आणि 51 धावा करायचे आहेत. 50 51 कडून विन आहे. 52 पण आहे. इथं हे कोण 52 सॉरी 52 सॉरी भाऊ 52 करते. 24 चेंडू आणि 52 धावा म्हणजे सरासरी प्रत्येक षटकामध्ये 13.5च्या अवधी 12.5च्या अवधी वाटचाल करायची आहे. 24 अधिक 52 असं. आता बघूया सलामीला जोडी आलेली आहे. ही शेष आणि चेतन ही जोडी सलामीला उतरलेली आहे. या जोडीला
शेष आणि चेतन या जोडीला धावा करायचे 24 चेंडू माफक आव्हान 52 धावा करायचे. आता सलामीला आली जोडी आणि गोलंदाजी आलाय गोलंदाज सुमित, ज्याचा या मॅचमध्ये आता बॉल झालाय सुमितचा. सुमित यांची ऑलराऊंडर फलंदाजी आणि गोलंदाजी ही प्रामुख्याने त्यांनी केलेली आहे. पहिल्या चेंडूची सांगता करतोय, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू जोरदार प्रहार, संघाची धावसं मिड बाउंड्री चांगला शतरंज चेंडू अडवला आहे, पण एक धाव सहज मिळते. शतरंज चेंडू त्याचा अडवलाय चांगल्यापैकी. कुणी अडवलं मला? रुपेशने चेंडू अडवला. भूपेश यांनी ज्याचं फलंदाजीमध्ये वंडावून यानं संपादन सांगलं आणि भाग्यवान असे 3 प्लेयर ठळक आहेत. पुढे संघाची धावसंख्या गोडजोड सुरू झाले. एक चेंडू एक धाव. पुन्हा स्ट्रायकरला फलंदाज आलाय तो चेतन, हा मात्र स्ट्रायकरला. पुढील चेंडू चेतनसाठी थोडा जोरदार मारला आहे. शतरंज खेळच्या काजावर सरळ खेळ टिपलेला आहे भूपेशनी आणि गडी बाद केलाय. आता हा गडी बाद झालाय, सुरेख झेल टिपलाय भूपेशनी हा झेल टिपलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता थोडीशी मंद गतीने, आता प्रत्येक षटकावरी त्यांना 13.5च्या गतीने वाटचाल करावी लागेल. पण आता जर आपण बघितलं तर 2 चेंडू या गोलंदाज टाकलेले आहे. या गोलंदाजाचं नाव आहे सुमित, ज्यांनी चांगली कामगिरी या सुमितचा 2 चेंडू 1 धाव आणि 1 गडी बाद. पहिला गडी हा 1 वरती बाद झाला. इथे 1 काढायचं, 1 काढायचं, 1 बस 1 बाद झालेला आहे. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी तुषार, ज्यांनी एस्टिंगचा भार संभाळलेला, तो तुषार अब आएंगे. हर ओवर के अंदर मैंने कहा था आपको 13 के अवसर से रन बटोरने हैं. हर ओवर के अंदर आपको 52 रन की दरकार है. अब 24 गेंदे का सामना करना पड़ेगा. तो अभी तक आपने देखा जाए तो अच्छी गेंदबाजी सुमित ने दिलाई है, जिन्हें अब तक 2 गेंदें 1 रन और विकेट झटकने में कामयाब. तो अब स्ट्राइक पर रहेंगे नया बल्लेबाज तुषार और नो स्ट्राइक पर रहेंगे उनके बल्लेबाज शहेज और तुषार की जो शहेज का एक अच्छा योगदान है, बल्लेबाजी अच्छी दिलाई है उसने. तो शहेज को ज़्यादा कारभार संभालना पड़े, छक्के चौके दागने पड़ेंगे आपको. अगर डॉट जाएंगे तो अभी मुश्किलें बढ़ जाएंगी. तो अभी शुरुआत तो बेहतरीन है. तो इस मुकाबले में एक कांटे वाला मुकाबला, दोनों टीम अपने ही मैदान में एक ही घरों की टीम में, छोटा भाई और बड़ा भाई. अब देखना पड़ेगा किस तरह पे आप गेम कर लेते हैं. आपको सबको मालूम है किसकी गेंदबाजी कहाँ से होती है. तो तुषार पहले इनका सामना करेंगे. कट किया, कौशल बढ़िया प्रहार है तुषार का और ये गेंद जरूर जाएगी. और 4 रन. तो आपको हर ओवर के अंदर रन बटोरने पड़ेंगे. आपको हर ओवर के अंदर 6 गेंदे में आपको 13 के अवसर रन बटोरने. तो आपने इस मुकाबले में 3 गेंदों में 5 रन जोड़े हैं. तो आने वाले अभी भी कोई गेंदें बाकी रहेंगे शेष. आपको उसी तरह रन बटोरने. हर ओवर के अंदर 13 के अवसर रन बटोरने. 24 गेंदें और 52 रन की जरूरत. तो आपने 3 गेंदों में 5 रन जोड़े हैं. हल्की वाली गेंद और हैम्पर का अतिरिक्त का, तो 1 रन की बढ़त. तो आपने आधा रास्ता तय कर गया. जो आपकी दूरी है 13 के अवसर से दौड़ना पड़ेगा आपको. तो आपने दौड़ लगाए रनों की देखा जाए तो 3 गेंदें आपने 6 रन जोड़े हैं. तो अभी भी आधा रास्ता तय हो चुका रनों का. आपको 52 रन की दरकार है 24 गेंदों पर. तो शुरुआत तुषार इस ओवर की गेंद का आप सामना करेंगे. कट किया गेंद मिड क्षेत्र में, गेंद को वहां फील्ड किया भागेश ने. तो 1 रन बढ़त होता तुषार के बदले से 1 रन की बढ़त. 1 रन के बढ़त स्कोर आगे बढ़ता. 7 रन आपने जोड़े हैं. मैंने कहा था हर ओवर के अंदर आपको 12 के अवसर रन बटोरने पड़ेंगे. एक माफक आह्वान. आपको 25 गेंदें और 52 रन की दरकार. दोनों टीम अपनी छोटी भाई और बड़ा भाई, छोटे मियाँ और बड़ा मियाँ दोनों सुबह अल्लाह, दोनों एक टीम, एक ही घर में वक्त जाने वाला है, चाहे आगे के जाने से जाए या पीछे से जाए. आपने 7 रन अब जोड़े हैं. तो इस ओवर की अगली गेंद करेंगे चेतन के लिए. कट किया पीछे, ये गेंद जरूर जाएगी. आप लाजवाब. ये मिड बाउंड्री, ये छक्का जड़ने के बाद स्कोर कार्ड में स्लेक फाइट में आता हुआ 6 रनों का. तो संख्या डबल अंकों में 13 रन. आपने जिस तरह से आपको रन बटोरने, आपने वो दूरी तय कर चुके हैं. आपने अब तक 13 रन जुड़ चुके. अपना विकेट घुमाया आपने 1 पर. तो 12 रन की पार्टनरशिप दोनों के अंदर अच्छा कॉम्बिनेशन चलता हुआ ये बल्लेबाज ने, शेहेज ने छक्का जड़ने का स्कोर कार्ड में इजाफा. इस ओवर की अगली गेंद चाहिए, हल्की वाली गेंद कवर पॉइंट में. अच्छा गेंद को 20 रन होता हुआ और 1 को कोई रनों की गुंजाइश नहीं.
और नंबर का इशारा ये डॉट की या तेवा और समझी तो ओवर की समाप्ति। तो रन का क्यों आपने नाकार पता नहीं जरा अपने को जोखिम भरा प्रयास करे ने तो आपने साफ भी न मरे लाठी भी ना टूटे। धन्यवाद विजय। हाँ उदय ना रुको धन्यवाद। इसी तरह ये मुस्का आपने फॉलो करना है, आपको रन भी बचाने हैं, रन भी बनाने हैं और विकेट भी गंवानी ही नहीं। तो आपने हर ओवर के अंदर 13 के अवसर जोड़ने हैं आपको। आपने एक शतक एक बात आपको 13 रन आपने जोड़े हैं तो हर ओवर के अंदर आपको 52 रन की दरकार है। तो आपने 13 रन 6 गेंदें खात्मा होने के बाद 13 रन स्कोर कार्ड पर जुड़ चुके हैं। तो गेंदबाजी में अब बदलाव तो सागर को लाया जाएगा, ये तीसरा गेंदबाज सागर। अब यह पार्टनरशिप 12 रनों की साझेदारी बन चुकी है। तुषार और उनके सहयोगी है जयेश और तुषार की एक साझेदारी 12 रनों की। ये साझेदारी लंबी अरसे चलनी चाहिए, रनों की साझेदारी चाहिए आपको, गेंद डॉट करने की साझेदारी नहीं है। तो गेंदबाजी करेंगे तुषार सागर। इस ओवर की अगली गेंद लेकर सागर के द्वारा कट किया, गेंद पॉइंट क्षेत्र में जहां 1 रन शायद मिलेगा। तो एक बड़ा गेंद को खाली दिशा दिलाए, एक मंसूबा नहीं था, खाली सिंगल से माध्यम से काम चलाना। तो एक बल के 100 आगे 14 रन स्कोर कार्ड पे लग चुका है। आपको लंबा रास्ता तय करना है, 52 रन की जरूरत है। इस ओवर में एक गेंद अपने दे चुके हैं। अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाते गेंद अपना पहुंचा काटा बदला, बल्लेबाज सामने संतुलन खोता हुआ गेंद विकेट का विकेट दस्तान में, ये गेंद भी डॉट, स्कोर उसी जगह रोका हुआ। तो 14 के कुल योग पर इस ओवर की अगली गेंद लेकर तुषार स्ट्राइक पर फुल। अरे बढ़िया गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छा विकेट रिकॉर्ड होगा और एक गेंद भी डॉट जाएगी। तो लगातार 2 गेंदें आपने करा हुई है। तो गेंदबाजी में तारीख को चकमा देने वाली गेंद आपने खोजी है। इसी तरह आपको कंजूसी भरी गेंदबाजी दिलानी पड़ेगी। आप ज्यादा खर्चे में रहेंगे तो ज्यादा चर्चित में रहेंगे, कम खर्चे वाली गेंदबाजी करेंगे तो कम चर्चे में रहेंगे। तो स्कोर कार्ड अब देखा जाए तो इस मुकाबले में 9 गेंदों का सामना हुआ है और आपने केवल 14 रन जोड़े हैं। पहली ओवर की समाप्ति ने आपने रन बनाए थे 12। अब इस मुकाबले में 1 रन इस ओवर के अंदर आ चुका है, स्कोर कार्ड 14। या गेंदबाजी, इस गेंदबाज की मैं तारीफ करूंगा, इस गेंदबाज की भी तारीफ करूंगा। सागर ने इस मुकाबले में आपने 3 गेंदें डॉट करी और एक ही बल्लेबाज को, जो स्फोटक बल्लेबाज शेहेश, आपने 3 गेंदें डॉट किए और 4 गेंद में केवल 1 रन बटोरा है आपने, स्कोर 14 लग चुका है। तो आधी बारी गेंदबाजी की ओर की समाप्ति हो चुकी है आधी। अच्छी गेंद मिलाप क्षेत्र में शतरंज गेंद को फील किया जाए, 1 रन का इजाफा हो सकता है और 15 रन स्कोर कार्ड पर। इस मुकाबले में आपने गेंदबाजी नहीं की मैं तारीफ करूंगा जिसने 5 गेंदें में केवल 2 रन खर्चे कर चुके हैं। 15 रन स्कोर कार्ड पर दूसरी ओवर की समाप्ति के डकार पर आप थोड़ी जल्दबाजी गेंदबाजी करते हुए 1 रन की बढ़त, स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन स्कोर कार्ड पर। तो पहली ओवर में आपने 13 रन जोड़े थे। तो इस मुकाबले में आपने अभी तक 11 गेंदों में केवल 14 रन जोड़े, 16 रन और 1 विकेट चटकने में कामयाब रहा। अच्छी गेंद, तुषार सोने भाई गेंद और गेंद के विकेट दस्ताने में। इसी के साथ ये ओवर की समाप्ति। तो मैच का टर्निंग पॉइंट, अगर मैच जीतेंगे तो ये गेंदबाज रहेगा एक शक्तिशाली स्फोटक गेंदबाज सागर। बढ़िया गेंदबाजी, इसने अभी तक 4 गेंदें डॉट कर चुके हैं और एक सिंगल से और एक अतिरिक्त दिए। तो स्कोर कार्ड लगता हुआ 16 रन, 2 ओवर की समझे, पहले ओवर में 13 रन और दूसरी ओवर में 16 रन, दोनों ओवर झाले। पहिल्या षटकात धावसंख्या होती 13, 2 षटकं धावसंख्या आहे ती 16 आणि 2 षटकं समाप्ती। पहिला गडी हा 1 ओव्हर बाद झालेला। आता येणारे 12 चेंडू आणि मोठी उच्चांक तुम्हाला गाठायला लागेल। आता सरासरी वाढलेली म्हणजे प्रत्येक षटकावरती चेंडू डॉट नाही, चेंडूपटी धाव होणं गरजेचं आहे। धावा कशाही येऊ दे पण येणं गरजेचं आहे, पण आता ते साकार फॉलो करायला लागेल। आता एक मोठी खेळी करावी लागेल, ह्या खेळीचं नाव असेल, हा फलंदाज आहे शेहेश, त्याला जोखीममध्ये प्रयास करायला लागेल। कारण तुषारची जर मी पाहिली, तुषारने आतापर्यंत जर पाहिलं आपण 3 चेंडूमध्ये 6 धावा केलेल्या आहेत आणि शेहेश हा एक चांगला फलंदाज आहे, एक मोठी उंची खेळायला लागेल। 17 धावा
16 धावा इथं झालेल्या आहेत. उठाकर खेला है, ये गेंद जरूर जाएगी, इसी बारी आपको खेलनी पड़ेगी. तो ये छक्का जड़ने का स्कोर कार्ड में अब इजाफा होता हुआ. तो आधी दूरी आपने तय कर दी, आधी मतलब पाव दूरी थी, 22 रन लग चुके. तो 2 छक्के आपके इस मुकाबले आपने जड़ा है और स्कोर कार्ड आप थोड़ी ऊंचाई पर 22 रन आप जुड़ चुके हैं. 22 रन और फिर उठाकर खेला है. अब ये विकेट का पतन, तो जल्दबाजी थोड़ा मिस हो. अच्छा कैच हुआ तो आपको यहां से लौटना पड़ेगा. 2 विकेटें और 22 रन. पहली ओवर में 1 रन, दूसरी ओवर में 22 रन. तो 2 विकेटें आपने गंवाए हैं 22 के कुलियों पर. तो अब नया बल्लेबाज पंकज आएंगे तुषार की जगह. पंकज और तुषार की जोड़ी मैदान पर. तो पंकज आपको जरा बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी, छक्के चौके दागने पड़ेंगे. अगर मैच जीतनी है तो सिंगल और डबल से काम नहीं चलेगा. बनी तो बनी, नहीं तो अब्दुल कनी. ये मुश्किल को आपको फॉलो करना पड़ेगा. मैच किधर जाने से मतलब आपको रन बनाने. आपको आपने देखा जाए तो करीब 14 गेंदें आप खत्म हो चुके और 14 गेंदे में केवल आपने अब 22 रन जोड़े हैं. तो आधा रास्ता आपने अब तक तय करने में असफल रहे. तो फिर से गेंदबाजी करेंगे गेंदबाज भूपेश. और ये उठार खेला, ये गेंद जरूर, अरे बढ़िया कैच और विकेट का पतन. बढ़िया कैच, लगातार 2 कैच कर चुके हैं शतरंज है. क्या और कैच थे बॉलर था सुमित ने बढ़िया कैच, 2 कैच हमने पकड़ी अभी तक. तो 3 विकेटें 22 रन. अभी आने वाले 9 गेंदें और 30 रन की जरूरत. 9 गेंदें और 30 रन की जरूरत. कुठे आली तर लिवले नाही ना, नाही लिहू ना, दिसलं पाहिजे मला ना, नाही दिसणार नाही एवढं म्हणून सांगत जा मला. 9 गेंदें 30 रन की जरूरत. आप 3 विकेटें आपने गंवा चुके हैं और ये हैट्रिक के डकार पर इस गेंदबाज ने लगातार 2 कैच ही एक ही खेल डाले और मिड बाउंड्री पर. अब अक्षय आ चुका है. तो अभी भी 30 रन की जरूरत है और 9 गेंदें रहेंगे शेष. 9 गेंदें और 30 रन की जरूरत. ये मुकाबला चलता, दोनों टीम एक ही घर के टीम रहेंगे. दीवा अ और दीवा ब के चलता मुकाबला. तो आपको 52 रन की दरकार है ना. सॉरी दीवा ये सॉरी अरे रबर सॉरी रबर, ये फाइनल का मैच है सर. ये फाइनल का मैच है. अभी ये क्वार्टर फाइनल का मैच है. जीतने वाली को अच्छा जरूर मिलेगा. तो ये मैच अब चलता हुआ बड़ा नहीं है. तो एक बीड़ी खत्म में 1 रन शायद मिलेगा. 1 रन के मुकाबले इसका स्कोर आगे बढ़ता हुआ. अब 23 रन, अभी भी 9 ना, 8 गेंदें 29 रन की जरूरत. 8 गेंदें 29 रन की जरूरत. तो गेंद गई लॉन्ग ऑफ क्षेत्र में. तो अच्छा फील्डिंग का नमूना. तो ये 2 रन मिलेगा. यक्की और दुक्की से अब ये काम नहीं चलने वाला. आपको छक्के चौके दागने पड़ेंगे. तो 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. 25 ना 25 रन. आता 7 आणि 7 गेंदें 27 रन की जरूरत. आप ये उठाकर खेला है और ये गेंद जाएगी तुझे बल्ले से. 6 रनों का इशारा. अब मैच में और उम्मीद जगह ये छक्के जड़ने के बाद में अब आने वाले 6 गेंदें 21 रन की जरूरत. 6 चेंडू 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावांची गरज. रबाळे विपक्ष दिवाळे ये सामना सुरू आहे. दिवाळे रबाळे संघाला 6 चेंडूमध्ये 21 ना 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. रबाळे संघाचे तुषार आणि सहकारी उभा आहे. आता षटकारांचीच गरज. 3 षटकार 1 चौका जर लागला तर मॅच विन होण्याचं काम आहे.
पण आता षटकार सिंगल डबलचं काही महत्त्व नाही आहे. आता रोशन आणलेला आहे. रोशन आपल्याला 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे त्यांना. तर आपण कसे धावा काढायचे बघायचं आहे. बघा रोशन, आपलं नाव रोशन झालं पाहिजे ग्राउंडवरती. 6 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू रोशनच्या बॅटिंग गोलंदाजीचा प्रार करतोय. आत्तामध्ये चांगली कामगिरी. हाही चेंडू जातो निर्धाव. 5 चेंडू 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावांची गरज. आता सर्व मोठी फटकरचीच गरज आहे. षटकार चौकांचीच गरज आहे. सिंगल डबलने धावांची उणी भरून निघणार नाहीये. बघूया 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 21 धावांची अजून मी गरज आहे. रोशन आपल्या बाच्या सध्या कट केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर मिड बाउंड्रीला. हा एक चौकार येतोय. धावसंख्या झालेली आहे ती आता 35 धावा झालेल्या आहेत. येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडू 17 धावा. अजूनही मॅच संपली नाहीये. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. स्ट्रायकरला फलंदाज उभा आहे. अक्षय पुढे दामदार तुझ्या मदारमध्ये लागलेली आहे. आणि आता हा चेंडू उजून मारले. बघूया चेंडू नक्की जाईल आणि पंच सांगतात की हा 6 धावांसाठी. आता मॅचला रंग झालेला दर्शननी. संघाची धावसंख्या झाली ती आता 41. आता येणारे 3 चेंडूने 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. मॅच आता बघूया रोज होत चाललेली आहे. अजून मी काय चेंडू बाकी आहे. 11 धावांची गरज आहे. कशा येतात ते बघायच्या. धावा येणं गरजेचं आहे. या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी. 3 चेंडूवरती 10 धावा खर्च केलेला. एक चौकार आणि षटकार. आता येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवरती धावा हवे आहेत. 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 11 धावा म्हणजे षटकारच हवे आहेत. आता करो या मरो अशी स्थिती आहे. चेंडू बॅटला कनेक्ट होणं गरजेचं आहे. कोण जीवन बनतोय बघूया. आता ह्या मॅचचा विरोध ठरतोय. गोलंदाज तयार सज्ज होतोय. फास्टिंग मारा करतोय आणि आता चेंडू उचलून मारलेला आहे. हा झेल होईल म्हणजे जरा हा 6 धावांसाठी. आता या फलंदाजी मी तारीफ करीन ज्यांनी अक्षयनी संघाची धावसंख्या आता 6 धावसंख्या झाली ती आता 47. आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. आता म्हणजे या मॅचच्या फलंदाजांनी नाव चांगलं रोशन केलं आहे. चांगली कामगिरी केलेली आहे. या फलंदाजाचं नाव आहे अक्षय. आपण या मॅचमध्ये 2 षटकार 1 षटकार सिंगल. येणारे 2 चेंडू 5 धावा. 18 का 17 धावा पाहिजे होते मला वाटते. पण आता म्हणतो चांगली कामगिरी. 21 पाहिजे होत्या तर 21 वरून त्यांनी 5 वर गाडी आणून ठेवलेली आहे. म्हणजे 4 चेंडूमध्ये आता 16 काढले आहेत. येणाऱ्या 2 चेंडूंनी 5 धावांची गरज. आता येणार हा चेंडू फार निर्णायक चेंडू राहील. हा चेंडू फार निर्णायक राहील. 2 चेंडू 5 धावा. रबाळे या दिवा याच्यामध्ये सामना सुरू आहे. रबाळे संघ फलंदाजी करतोय आणि पंचांना हा चेंडू आमंत्रण म्हणजे ह्या 2 धावा मिळतील मला वाटते. पाठी गेले आणि 2 धावा मिळतील. तर ह्या दोन्ही मॅच जवळ आणलेली आहे. आता येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. मॅच बघा 21 धावा पाहिजे होत्या. ह्या फलंदाजांनी चांगली गोलंदाजी लेन तुटलेली आहे. येणारे 2 चेंडू 3 धावा. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाजासाठी आहे गोलंदाज
रोशन आपण चांगली कामगिरी करायची, अजूनही चान्स मॅच संपलेली नाही आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज. रोशन गोलंदाजी मार्कवरती. 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि आता मात्र हा चौकार मारलेला आहे. चौकाने मॅच जिंकलेली आहे बघा. असं वाटलं की जेव्हा होणार नाही मॅच, पण या फलंदाजी मी तारीफ करीन. काय रे चौका. अक्षय हा जर बॉल अडवला असता तर 1च धाव आली असती. पण आता मॅच रनिंग होऊन झाली आहे. ज्यांनी मॅच ठरवून करून मॅच दाखवलेली आणि खरंच मॅच जशी फायनल जी तसंच दाखवले. फायनल झाली तर मला हरकत नाही. ज्यांनी 5-6 चेंडूवरती 21 धावा काढलेल्या आहेत. एक हाती काढले मला हरकत नाही. 2 षटकार आणि 2 चौकार मारलेले आहेत. 21 धावा त्यांनी डिपेंड केलेल्या आहेत, होत्या करायच्या त्यांनी केलेल्या आहेत. त्या फलंदाज सामन्याचा पुरस्कार जातोय. त्याचं नाव आहे अक्षयने. आपलं अक्षय